दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नंदुरबार जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। नंदुरबार जिल्ह्यातील रनाळा येथे भंडाऱ्याच्या कार्यक्रमात लोकांना विषबाधा झाल्याने एकच खळबळ उडाली आहे। ग्रामीण परिसरात बाळूमामा यांच्यावर श्रद्धा असणारे बहुसंख्य लोक आहेत। त्याच्या अनुषंगाने रनाळा येथे बाळूमामा यांच्या नावाने भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। बाळूमामा यांच्या नावाने ठेवण्यात आलेल्या या भंडाऱ्याच्या कार्यक्रमासाठी परिसरातील लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। मात्र या भंडाऱ्यात लोकांना विषबाधा झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येत आहे। भंडाऱ्यात प्रसाद रूपात भगर, आमटी आणि दूध असे ठेवण्यात आले होते। या प्रसादाचे सेवन केल्यानंतर काही भाविकांना याचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रनाळा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले। आरती झाल्यानंतर भंडाऱ्याचा कार्यक्रम होता। भंडाऱ्याचा प्रसाद घेतल्यानंतर रात्रीचं उलट्या व्हायला लागल्या, मळमळ व्हायला लागली लोकांची। आम्हाला दवाखान्यात आणण्यात आलं। दवाखान्यात चांगला उपचार चालू आहे। तब्येत व्यवस्थित आहे। बाळूमामांचा दररोज प्रसाद असतो ना, 100 लोकांचा त्रास झाला। मळमळ होते, वांत्या होत्यात आणि डोकं दुखतं, असं थरक भरतो छातीमध्ये। नाही, कधी पहिलं नाही, आजच जेवण केल्यामुळं, भंडाऱ्यामुळं। घटनेची माहिती मिळताच आरोग्य प्रशासन तातडीने कामाला लागले असून रुग्णालयात दाखल सर्वांवर औषधोपचार करण्यात आला। 150 पेक्षा अधिक रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून अद्यापपर्यंत 50 रुग्ण नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयात तर 30 ते 35 रुग्ण रनाळे ग्रामीण रुग्णालयात दाखल असल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिली आहे। काल संध्याकाळी बाळूमामाची पालखी रनाळा ह्या गावी पोहोचल्यानंतर तिथे भंडारा करण्यात आला। भंडारात भगर आणि दूध याचं जेवण होतं। साधारणतः 200 ते 250 लोकांनी ते जेवण घेतलं। त्यापैकी काही लोकांना 9 वाजता त्यांनी जेवण केलं साधारणतः, आणि 2 ते 3च्या दरम्यान, पहाटे 2 ते 3च्या दरम्यान त्यांना मळमळ व्हायला लागली, चक्कर यायला लागले, व्हॉमिटिंग सारखं व्हायला लागलं। त्यामुळे त्यांना रनाळा येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले। तिथून त्यांनी ही पेशंट्स जिल्हा सामान्य रुग्णालय किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नंदुरबार येथे रेफर केलेत। इथे आता सध्या ह्या घडीला 40 पेशंट्स इथे ऍडमिट झालेले आहेत। जागा नसल्यामुळे आम्ही हा नवीन वॉर्ड तयार केलेला आहे, जेणेकरून त्या सगळ्या रुग्णांची योग्य काळजी घेतल्या जाईल। काही रुग्ण मेडिसिन फिमेल मध्ये आहेत, काही मेडिसिन मेल मध्ये ऍडमिट आहेत, काही कॅज्युअलिटी मध्ये आहेत। तर निरोप मिळाल्याबरोबर आमच्या डॉक्टरांचे सगळे चमू, डॉक्टर, कर्मचारी, परिचारिका, वैद्यकीय विद्यार्थी, GR1, GR2, अन्य कर्मचारी सगळ्यांची टीम लगेच सज्ज झाली आणि ह्या सर्व रुग्णांची योग्य प्रकारे काळजी घेण्यात आली। त्यामुळे आता आज मितीला या घडीला सगळे रुग्ण स्टेबलाइज स्थिरावलेले आहेत, त्यांची प्रकृती सगळ्यांची चांगली आहे। दरम्यान या विषबाधेचे कारण अद्याप अस्पष्ट असून भाविकांना याचा त्रास झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येते। पल्लवी भावसार, दक्ष न्यूज, नंदुरबार।